एक इंटरव्ह्यू विद्या बालनचा झालेला होता आणि तिने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलेलं होतं, मी एखादी स्क्रिप्ट मिनिमम 65 टाइम्स मी वाचते. किती मस्त. आणि मी मोकळा श्वास पिक्चर जेव्हा केला तेव्हा मृण्मयी देशपांडेला सांगितलं, की "तू ही स्क्रिप्ट मिनिमम 100 वेळा वाच." तर ती मला म्हणाली, "50 वेळा झालंय ताई वाचून." आणि का सांगते? कारण का मी पण जेव्हा ती वाचते, प्रत्येक वेळेला काहीतरी एक वेगळा मुद्दा लक्षात येतो. प्रत्येक वेळेला एक वेगळं काहीतरी लक्षात येतं तेच. आणि म्हणजे त्यामुळे ते एक असं. तुझं काय त्या बाबतीतलं आहे? मला असं वाटतं की स्क्रिप्टला महत्व दिलंच पाहिजे. हं. अ, प्रत्येक वेळेला ना काही काही कलाकारांना असं वाटतं स्क्रिप्ट म्हणजे डायलॉग पाठ करणे. हं. इतकं वरवरचं नाहीये ते. तो एक सीन लिहिलेला असतो. एक्झॅक्टली. डिरेक्टरनी हं. लेखकाबरोबर बसून. यहाँ से नहीं आती बात नहीं तो. वो यहाँ से आती है. हो, की वाक्यपाठ होतीलच. हं. आणि डिरेक्टर काय तिथे फुटपट्टी घेऊन बसले नाहीयेत, की एक शब्द चुकला तर हं. ते तुम्हाला पट्टी मारणार आहेत. तो मुद्दा नाहीये. पण त्या सीनचा फ्लो काय आहे? त्याच्या आधी कुठला सीन झाला आणि त्याच्यानंतर कुठला सीन झाला हं. हे आपल्याला माहिती पाहिजे. हं. मला कधी-कधी ना मी गप्पच होते काही ॲक्टर्सशी बोलताना. फार सिरियसली नाही घ्यायचं. फार नाही, पण थोडं तरी सिरियसली घेतलं घेऊ शकतो पाहिजे. ना. येस, येस, येस. आपल्याला घेतलंच त्याचा पाहिजे. क्रम तरी माहिती पाहिजे. हो. ते आपलं आयुष्य नाहीये. हं. ते त्या स्क्रिप्टचं, त्या कॅरेक्टरचं आयुष्य हं. आहे. आपल्याला आठवतं, की हं. अरे मागच्या वाढदिवसाला असं झालं. हं. पण त्या कॅरेक्टरच्या आधीच्या सीनमध्ये हं. कदाचित तिने नोकरी सोडली होती. हं. हे आपल्याला माहिती पाहिजे आणि हं. आता हा सीन आहे. हं. तर ती एक छोटीशी तगमग असते. काही ना हं. काहीतरी आपल्या मनात चालू असतं. हं. ते जर या सीनमध्ये रिफ्लेक्ट झालं तर तो सीन करण्यात मजा येते. त्यामुळे माझ्यासाठी स्क्रिप्ट फार महत्वाची आहे. मी अनेकदा म्हणजे मला हा मुद्दा मी कधी बोलले नाहीये. तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला हे सांगायला आवडेल, की मी ना माझ्या सगळ्या असिस्टंट डायरेक्टर्सची खूप मदत घेते. ओह रिअली? खूप मदत करतात मला ते सगळेजण. कधी-कधी मी बोलवून विचारते, की आपण आधीच्या सीनमध्ये काय केलं हां. होतं? दॅट्स व्हॉट. याह. हं. आणि किंवा कधी-कधी काही जण मी बसवते आणि म्हणते, की हं. जरा माझं पाठांतर घ्या. कारण हं. आता हं. ट्रायलचाच उल्लेख केला त्याच्यात भाषणं होती मला खूप, हं. की मी हं. ॲड्रेस करतीये लोकांना. तर मी असिस्टंट डायरेक्टरला सांगितलं, की जरा चेक कर. हं. मला आतल्या आत काम नाही करता येत. ते आतल्या आत निरीक्षण चालू असतं. हं. पण जेव्हा अजून एक गंमत सांगते तुला. काही-काही ॲक्टर्स असतात आपले को ॲक्टर्स. ते ना आपल्याबरोबर रिहर्सल करायला येतात आणि त्यांना आपली वाक्य ऐकायचीच नसतात. हां. त्यांना त्यांचं पाठांतर कळलं ना मी मैं काय बराबर म्हणते? हूँ ना? मेरा बराबर चल रहा करेक्ट. है ना? हां. तर अशा हां. वेळेला मी आता अ, असं कधी घडलंय का, की समोरच्याने एखादा करताना म्हणजे अगोदर रिहर्सलमध्ये वेगळं केलं आणि आयत्या वेळेला टाकताना एक वेगळाच टाकला? खूपदा हो ना? आणि मला आवडतं ते. कारण हां. आपण त्या माणसाचं वर्किंग नाही बदलू शकत. मला हां. ते अडॅप्ट करायला आवडतं, हां. की छान आहे ना, त्यांची त्यांची पद्धत आहे ती. येस, पण येस. त्यासाठी मला भरडून काढतात ना, की मी माझं पाठांतर करणार, तुझी वाक्य नकोत मला. अरे हां. ऐक ना, तुला रिएक्ट व्हायचंय ऑफ त्याच्यावर. कोर्स, ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. तेव्हा मी जरा काय म्हणतात त्याला काढता पाय घेते किंवा अच्छा दिखाती हूँ बाद में. आजा कैमरे के सामने. मला ते मला त्याच्यात मजा नाही येत. मला असं वाटतं, की मेरे दिखाने से कुछ नहीं होगा. येस, त्यांना करावंच लागेल चांगलं येस, काम. येस. तर ती फिल्म चांगली बनते. ऑफकोर्स, ऑफकोर्स. तुझ्याशी बोलण्यासारखं एवढ्या गोष्टी आहेत. मंडळी आपल्याला माहीतच आहे सोनाली कुलकर्णींनी असंख्य भाषांमध्ये चित्रपट केलेले आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तामिळ असेल, तेलुगू असेल, इटालियन असेल, विविध म्हणजे भाषा कमी पडतायत कदाचित मी बोलताना, परंतु असंख्य भाषांमध्ये तू कामं केलेली आहेस. मला जरा त्याविषयी ऐकायला आवडेल आणि मला दुसरा एक प्रश्न ह्याच्यामध्ये आत्ताच सुचतोय म्हणून विचारते, की जेव्हा तू एकीकडे फीचर फिल्म करत असतेस, तेव्हा ॲट द सेम टाईम तुला कोणी शॉर्ट फिल्म विचारली, तरी तू त्याला हो म्हणतेस. मला हे एक तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय, की हाऊ इज दॅट? एक तर लँग्वेजचा पहिला प्रश्न आहे. सो येस. अडॅप्टेबिलिटी ऑफ द लँग्वेज. अवघड असतं, हं. पण ते करताना मजा येते. कारण येस. आता अ, ज्या पॉइंटला इंडियन सिनेमा आहे, हां. तिथे भाषांचं आणि संस्कृतीचं महत्त्व तर खूपच हं. वाढलेलं आहे. हं. हं. आपण ग्लोबल सिनेमामध्ये हं. आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय. हं. हं. त्यात मराठी सिनेमा आहे, हं. मल्याळम सिनेमा आहे, सगळ्या भाषांमधला येस, सिनेमा येस, आहे. येस. हे मी पहिल्यापासून करत आलेली हं. आहे.
याचा मला आनंद आहे. हम्म. अवघड जातं या अर्थाने की तुम्हाला त्या भाषेची नुसती वाक्य नाही शिकावी लागत, हम्म. पण थोडंसं कल्चर समजून घ्यावं हम्म. लागतं, माणसं समजून घ्यावी लागतात, त्यांचं एक एक्सप्रेशन असतं. हम्म. आपण असं म्हणतो काय, हा. किंवा अय्या हम्म. हो. हम्म. आता हे हो कदाचित स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं हम्म. नसेल, हम्म. पण आपली रिॲक्शन म्हणून ते जाणार असतं. हा. आपण वेगळ्या भाषेत जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला हे काहीही माहिती नसतं त्यांच्या भाषेतलं. येस. त्यासाठी आपण खूप बघावं लागतं ती माणसं. खोदडी मारायला लागते थोडक्यात. त्यांचे हातवारे असतात. येस. येस. अ, आता मी तेलुगूत काम करतेय हम्म. एका ए प्लीज छोटस जरा हे इतकं स्टुपिड आहे पण येस. मला एक शब्द शिकताना खूप मी तुला सांगते हा. थोड्या वेळाने, एक हा. अख्खं वाक्य मी तुला म्हणूनच हा. दाखवते. हा. म्हणजे तो शब्द शिकताना माझी जी तंतरली होती की ते गुरुतिंपुलैका. तर मला हा. गुरुतिंपुलैका असं हा. नाहीये ते. हा. आणि बोली भाषेत बोलताना त्यांचा लहजा पकडायला पाहिजे. पकडायला पाहिजे. आणि मग ते असिस्टंट डिरेक्ट मला कोच पण आहेत, हम्म. तर ते मग गुरुतिंपुलैका असं हा. म्हणताना हा. शिकलं पाहिजे की का किती उघडतात, ओ वाव. किंवा हॅट्स ऑफ रिअली. उगाच नाही उगाच नाही उगाच नाही खरंच सांगते म्हणजे. आता बिबिंका नावाची फिल्म केली मी सचिन कुंडलकर बरोबर. त्याच्यात मला एक वाक्य आहे, ती समजावून सांगत असते तेव्हा ती म्हणते, "नैनपीट कहाँ?" तर माझ्या कोचनी मला इतकं सांगितलं, त्याचे किती टेक केले मी डबिंगला, की ते "नैनपीट कहाँ? नैनपीट कहाँ?" तर ती "नैनपीट कहाँ?" ते हां वाढवायचं होतं. तर ते करताना आपल्याला कटकट वाटते, की अरे किती वेळा करा ना ओके टेक. पण जेव्हा आपण सिनेमा बघतो, ते इतकं स्मूथ वाटतं सगळं बघताना, मक्खन टाइप गेल्यासारखं एकदम मक्खन बन जात है आणि मग आनंद होतो आपल्याला. टेस्ट मॅच खेळल्यासारखं येते, की टिकून राहायला पाहिजे. या 5 दिवसाची मॅच आहे. प्रत्येक शॉटला नाही तुम्हाला 4 आणि सिक्सर मारता येणार आहे. क्या बात बोली है तूने सोनाली. ये तो बात मतलब लाखों की बात बोली है तूने खरंच. म्हणजे प्लेड ते कळलं पाहिजे कुठे 4 मारली पाहिजे कुठे 6 मारला पाहिजे कुठे एक थोडं अंडर गेलं पाहिजे. तर त्याचा कंटाळा येतो कधी-कधी, कारण याला काहीच ग्लॅमर नाहीये शिकत बसण्याला. पण पिचवर टिकलं पाहिजे ना, विकेट नाही जाऊ द्यायची. एक्झॅक्टली. तर मला खूप मजा येते. मी खेळू शकते, टेस्ट मॅच पण खेळू शकते, वन डे 20-25 20-20 मला आवडतं. कारण कमिंग टू युअर You have सेकंड become क्वेश्चन, की तू म्हणलीस की मी का शॉर्ट फिल्म करते? येस. कारण हे सगळे माझ्या अभिनयाचेच प्रकार आहेत ना. मला अभिनय करायला आवडतो. आणि आता ज्या प्रकारे शॉर्ट फिल्म्सना ओपनिंग मिळतंय, मी पहिल्यापासून शॉर्ट फिल्म्स करतेय. हो चैत्र नावाच्या, हो आणि तुला त्याला अवॉर्ड पण आहे. हो, या. शॉर्ट फिल्मलाच नॅशनल अवॉर्ड मिळाली येस होती. येस भास्कर चंदावरकर, क्रांती कानडे आणि मी. येस. मला स्पेशल मेन्शन होतं. आणि पण तेव्हा मला आवडलं, कारण क्रांतीला त्याची डिप्लोमा फिल्म म्हणून ती करायची होती आणि इट वॉज अ लॉंगर फॉर्मॅट. पण आता अलीकडे मी द गेस्ट नावाची फिल्म केली मिथुन दांच्या मुलाबरोबर, अच्छा. आणि त्याला खूप अवॉर्ड्स मिळत आहेत. रजित कपूर आहे त्याच्यात, छान छान वाव. कलाकार आहेत. स्वतः त्यांचा मुलगा पण काम करतोय. वाव. त्या डिरेक्टरला ना असं वाटत नसतं की छोटी फिल्म आहे, 2 दिवसाचं शूट आहे. हा. घुसलेले असतात ते. हा. त्याच्याकडे पण प्रोडक्शन डिझायनर हा. असतो, कॉस्ट्युम डिझायनर असतात. हा. त्याचंही म्हणणं असतं की तेव्हा नाही नाही नाही, तू एक्झिट घेतेस ना बाथरूम मधून, हा. तेव्हा तू त्या त्या झटक्यानी ये. म्हणजे तो आग्रहाने आपल्याला सांगत असतो की मला तो शॉट कसा हवाय. शॉर्ट फिल्म आहे म्हणून कसंही करा असं त्यांचं म्हणणं नसतं. हा. 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 त्याचा तो एक्सरसाइज असतो. आता हा. काही डिरेक्टर्स शॉर्ट फिल्म फॉर्मॅट मधनं बाहेर येत नाहीत, ते शॉर्ट फिल्मच करत राहतात. हा. दॅट्स व्हॉट. या. काही म्हणजे आपल्याला असं वाटतं शॉर्ट फिल्म ही एक पायरी आहे हा. फीचर फिल्म कडे करण्याची. जाण्याची. असं नसतं. काही जण तेच करत राहतात. उमेश कुलकर्णी शॉर्ट फिल्म साठी वर्कशॉप घेत राहतो पुण्यामध्ये, की हाऊ टू मेक अ शॉर्ट फिल्म. मला त्याचं वर्कशॉप करायचंय आता बिकॉज आय नेव्हर डन दॅट. त्यामुळे मला ते बघायला आवडेल. बरं माझ्या आता वळूया जरा दुसऱ्या प्रश्नाकडे. बरेच वेळेला असं होतं की आपण भूमिका करतो परंतु ती भूमिका पण आपल्याला काही देऊन जाते. सो अशा तुझ्या ज्या आता आपण बोलल्या भूमिका त्या तुला काय देऊन गेल्या?
खूप काही-काही देऊन गेल्यात आणि देत आहेत. कारण हं. मला नाही वाटत मला ह्या सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी वाटतात. हां, सो स्वीट. मी मिळून साऱ्या जणीसाठी एक लेख लिहिला होता कांचन. एक मासिक आहे मिळून साऱ्या जणी म्हणून. हां, विद्या बाळ त्याच्या संपादक होत्या. हां. आता गीताली विमा आहे. तेव्हा मी कमी सिनेमांबद्दल लिहिलं होतं. 5-10 व्यक्तिरेखांबद्दल. हं. आता खूप सिनेमे केलेत मी. लॉट्स ऑफ देअर. मी नंतर वाचून दाखवणार आहे लिस्ट. तिने मला सांगितलं, "कशाला एवढा अभ्यास करते?" म्हटलं, "नाही, अभ्यासू व्यक्तिमत्व समोर असल्यावर अभ्यास करायलाच पाहिजे." कम ऑन. तू कशाला एवढं सिरियसली नाही, घेऊन नाही, नाही, करतीयेस? असं नाही. सी बरेचसे मुलाखती झालेल्या आहेत तुझ्या, त्यामुळे त्याच्यामध्ये आलेलं मला ह्याच्यामध्ये नाही आणायचं. आय वॉन्ट टू फोकस ऑन यू. मला म्हणजे आपण खूप इंटरेस्टिंग गप्पा मारतोय म्हणून सांगते. माझ्या व्यक्तिरेखा मला का मैत्रिणी वाटतात? माझं ज्या प्रकारचं आयुष्य आहे, हां. ते एका प्रकारे बोहेमियन आहे, जिप्सी टाइप आहे. ओह! कारण याह! सतत फिरावं लागतं, येस. प्रवास करावा लागतो. त्या युनिटशी ब हं. ब जरा हं. समजून घ्यावं लागतं, जुळवून जुळवून घ्यावं घ्यावं लागतं. लागतं. आणि मी खूप लहानपणी काम सुरू केलंय. हं. त्यामुळे ऑफकोर्स मला मित्र-मैत्रिणी आहेत आणि मला मदत लागलीये तेव्हा ते जीव टाकतील आणि टाकला आहे असे मित्र-मैत्रिणी आहेत. पण तरी मला खूप एकटं राहावं लागतं यू आणि सेड इट. यू सेड इट. एक वाक्य मला माझ्या अतिशय जवळच्या मैत्रिणीचं इथे सांगावसं वाटतंय, हं, प्रिया तेंडुलकर. आणि ती मला जे एक वाक्य बोललेली होती, "कांचन, आपण अख्खा दिवसभर प्रिया तेंडुलकर असतो बाहेर आणि जेव्हा रात्री येऊन बेडवरती झोपतो, तेव्हा फक्त एक स्त्री असतो. आणि त्या स्त्रीच्या ज्या काही भावभावना आहेत किंवा ज्या काही गरजा आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या तिला असतात. परंतु जेव्हा तुम्ही बाहेर प्रिया तेंडुलकर म्हणून वावरत असता, तेव्हा त्यांना ते काहीही दिसत नसतं. फक्त ती एक प्रिया दिसत असते, की जी एक बाबा एक्ट्रेस आहे. बरोबर. किती महत्वाचं आहे हे. अगं काय सांगू तुला, रात्री 2:30-2:30 वाजता फोन गळून पडायचा आमचा हातातून. हो, अतिशय जीवाभावाची मैत्रीण. मला नव्हतं माहिती. अतिशय जीवाभावाची. फार, फार, फार चटका लावून गेली बिचारी. एनिवेज सो असतात अशा गोष्टी. मला किती छान तुमची म्हणून तू म्हणालीस ना, ते वाक्य मला इतकं सट करून आठवलं ना आत्ताला. असतंच ना, आपण असतो एक हो, एकटेच हो. असतो आपण मी किती वेळेला एकटी म्हणजे मला शेवटी-शेवटी कधी असं वाटतं, पण आता त्याची मला सवय झाली आहे आणि मला आता तो आवडायला लागलेला आहे, की अरे एवढं करायचंय, अरे हे करायचंय, अरे ते करायचंय, अरे असं आहे, आपलं अरे तसं कोपिंग ऊर्जा. मेकॅनिझम पण येस, असतं येस, येस. आणि म्हणजे मी जे म्हणाले, की आयुष्य जरी जिप्सी असलं, हं. तरी त्यात आपली शिस्त आणायचा आपण प्रयत्न करत येस, असतो. येस. तर त्यात ह्या सगळ्या व्यक्तिरेखांनी माझा खूप हात धरलेला आहे. म्हणजे काय बोललीस यार सोनाली. खरंच कारण गोल्डन वाक्य आहे. गोल्डन आहे. असे असे दिवस येतातच जेव्हा राहून जातं काहीतरी. मी कुठेतरी असते आणि अगदी दरवर्षी, दर महिन्याला हे घडत असतं, की काहीतरी महत्वाचं असतं माझ्या मुलीचं आणि मी कुठेतरी शूटिंग करत असते किंवा ती डेट रद्द करता येणार नसते आणि मग असं वाटतं, की अरे, सुलोचनाताईंनी काय केलं असेल? क्या कुठे किती सुविधा होत्या त्यांच्याकडे किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, त्या काय करत असतील अशा भारती वेळेला? आचरेकर, वंदना, नीना, विजयाबाईंबरोबर जेव्हा नाटकं करत होत्या, यांना मुलांच्या आठवणींनी कसं होत असेल? वंदनानी एक इंटरेस्टिंग वाक्य सांगितलं होतं, 3 अंकी नाटक असायचं आणि 4था अंक पण असायचा. तर आता आपण ऐकतो, जोकनी म्हणतात, की 3रा अंक असतो कारण सेल्फ्या घ्यायला लोकं येतात. म्हटलं, "मग 4था अंक काय?" तर हं. म्हणे, "मुलांच्या आठवणी काढून रडत बसायचं." आई गं! तर आई. आता एवढं सगळं टेक्निक बदललंय आणि आपण हो. फोन करू शकतो, व्हिडिओ कॉल व्हिडिओ करू कॉल करू शकतो. याह! तरीही हां. आपण तिथे असू शकत असू नाही. द्या. माणसाचं तिथे असणं, ती जे एक वन टू वन जाणीव आहे, अगं म्हणून तर थिएटर आहे. नाहीतर मग फिल्म्स असल्यानंतर थिएटर बंद का पडले नाही? कारण खरंच. की ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचते, ती जाते. माणसाचं असणं हे किती इम्पोर्टंट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. एक मला इथे सांगावसं वाटतं, पटकन डोक्यात आलेलं आहे म्हणून सांगते.
सोनालीचं एक मी सांगते तुम्हाला, एक हे होणार होतं, कुठेतरी अब्रॉडला आपण जाणार होतो आणि तेव्हा नचिकेतजींचं म्हणजे हिचे मिस्टर यांना बोलावणं केलेलं होतं आणि मी म्हटलं की नाही म्हटलं बिकॉज आय वॉज देअर ऑन द बोर्ड ऑल्सो. सो मी म्हटलं की नचिकेत आणि सोनाली अशी मी दोन्ही नावं लिहून दिलेली होती आणि सोनालीने मला तेव्हा प्रश्न विचारलेला होता, की हे सगळं चॅनलचे जे सीईओज आहेत त्यांचं आहे ना, मग माझं नाव त्यात काय आहे? मी म्हटलं व्हॉट? म्हटलं यू नो हू यू आर म्हटलं. आणि मला तिचा हा निस्पृहपणा इतका भावला, सोनाली. यू वेर मतलब यू आर अ सेल्फ मेड वुमन अनडाउटेबली. आणि तरी सुद्धा तू हे जे काय असं मेंटेन करतेस ना, की इफ ही इज मग मी कशाला पाहिजे उगाच आपली टिकली लावायला. मला गृहीत धरलेलं नाही आवडत. हम्म. आपल्यासाठी तू प्रोड्युसर आहेस कांचन. Yes. तुला हे समजून घेता येईल, की आज जेव्हा लोकं आपल्याला गृहीत धरतात, हम्म. तेव्हा आपण दिलदार असतोच. हम्म. पण त्या प्रोड्युसरला पैसे भरावे लागतात. आज मी माझ्या शूटिंगला हम्म. 4-5 मित्र-मैत्रिणींना बोलावलं, तर म्हणजे मला भान ठेवलं पाहिजे त्याचं, Yes. की No, ह्याच्यासाठी but that particular program was film related आणि that's why I was insisting. पण हा तिचा निस्पृह स्वभाव आहे आणि हा मला इथे मेन्शन करा असं वाटलं एक आपलं जाता जाता. बरं आता एक दुसऱ्या मुद्द्याकडे मला वळावं असं वाटतंय. सोनाली, प्रत्येकाच्या आयुष्यात एक विविध घटनांचं एक हे असतं जे आयुष्य बनवतं आपलं सगळं. सो यू वेअर वन्स स्कूल गोईंग गर्ल, त्याच्यानंतर मग तू कॉलेज गोईंग झालीस, तुझे पहिली गिरीश कर्नाडांची पहिली फिल्म आली तुझी आणि त्यालाही तुला अवॉर्ड मिळालेले, चेलुवी. चेलुई. सो त्याला तिला अवॉर्ड. मी सांगायचं विसरले पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये, नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डचा आता खच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलू मी ते मला कळत नाही. हा, तर माझा प्रश्न तुला असा होता, ते स्वतःला एक सांभाळणं म्हणा किंवा एक एक स्वतःमध्ये ते एक आणणं म्हणा किंवा तेव्हाची जी तुझी मानसिक आंदोलनं होती, त्या आंदोलनांवरती मात करून परत कॅमेऱ्याच्या समोर उभं राहताना ते सगळं पुसटून टाकायचं आणि ते कॅरेक्टर उभं करायचं. हाऊ डिफिकल्ट इट वॉज? दॅट्स द क्वेश्चन. मी तुला सांगू का, आपण एखादं अफेअर तुटलं, की त्या प्रेमभंगाला खूप खूप ग्लोरिफाय करतो. त्याच्या बरोबरीने आपल्याला दुःख देणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात. यू सेड इट. म्हणजे जगात असं नाहीये, की लग्न झाल्यावरच माणूस संपूर्ण होतो उगाच आपल्याकडे खोट्या कल्पना आहेत त्या किंवा ऍक्च्युली. आई झाल्यावरच स्त्रीला एक अर्थ निर्माण होतो. एक वेगळा पैलू मिळतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, पण त्याच्या पलीकडे खूप लहान गोष्टी असतात. जेव्हा मी काम करत असते, तेव्हा माझा को ऍक्टर ज्या पद्धतीने मला त्रास देतो, हे सांगता नाही येत. त्याला आपण म्हणू शकत नाही, की मला याच्याबरोबर काडीमोड पाहिजे. यू सेड इट. मला झालेलं आहे असं भरपूर वेळा. म्हणजे तुला कल्पना करता येईल मी कसं सांगतीये, आय नो, की आय नो. चीड येते आपल्याला, की तुम्ही कसे असे वागताय? कुठल्या लेव्हलला जाऊन काम आय करताय नो, आमच्या आय नो. बरोबर? तुमच्या मनात म्हणजे मी म्हणत नाही, की काम करायला भेटल्यानंतर आपण आपल्या अ, रंगभूमी, चित्रपट याच्या प्रेमाचे गोडवे घावेत आणि आता चित्रपटांची परंपरा या सगळ्याबद्दल बोलावं. हे काहीही न करताही चांगलं काम करता येतं. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला माणूस म्हणून किती खाली पाडताय. म्हणजे म्हणून मी म्हणते, की तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करीनच, की कसं आपण स्वतःला हा, गॅदर सांभाळून करत असतो. मला हे शिकावं लागलं कारण मी अनेक वर्ष मुंबईत एकटी राहिलेली आहे. माझ्या घरात कोणालाही पार्श्वभूमी नाहीये या व्यवसायाची. हो. काही अंदाजच नव्हता आणि माझ्या कुटुंबातली अ, परिस्थिती किंवा घटना अशा होत्या, की ते कोणी मला सपोर्ट करायला मुंबईत आले किंवा आई-बाबांनी भाड्याचं घर बघून दिलं. अ, किंवा भाऊच मॅनेजर झाला. असं नाही झालं माझ्या बाबतीत एक्झॅक्टली. किंवा एक कुटुंबच उभं राहतं तुमच्या मागे, येस, येस, येस. तुम्हाला घडवण्यासाठी. येस. तशी माझी फॅमिली सिस्टीम नव्हती. आम्ही फार शांत, प्रेमळ, सृजनशील माणसं आहोत. माझ्या आई-बाबांचं त्यांचं आयुष्य आहे हो, हो. पुण्यातलं. माझे दोन्ही भाऊ त्यांचं करिअर करत हो. होते. त्यांचं
प्रेम, त्यांची लग्न हे सगळं चालू होतं. त्यामुळे करिअर ही गोष्ट माझी मीच करायला हवी होती आणि त्याच्यासाठी सल्ला देऊच शकतात. मला अजून आठवतं एकदा मी नवीन गाडी घेतली होती, माझी पहिली गाडी आणि मी तेव्हा माहीमला गाडी चालवत गेले होते जिममध्ये, तळवलकर जिममध्ये आणि कुणीतरी ना घासून गेलं टू व्हीलर माझ्या गाडीला आणि मी एसटीडी केला होता बाबांना आणि मी आई-बाबांना सांगत होते, "आता काय करू माझ्या नव्या गाडीला पूर्ण डॅश दिला. हो आणि ती दिसतच नाहीये नवी, आता रंगच गेलाय." ते फक्त ऐकून घेऊ शकतात, पण ती गाडी माझी मलाच चालवायची आहे. मीच त्याचं व्हील हातात ठेवलं पाहिजे. कोणी पण येऊन ट्रॅफिक क्लिअर करणार नाहीये माझ्यासाठी. ते माझं मलाच करावं लागणार होतं आणि ते घडवण्याचं श्रेय मी घेऊ शकते, की मला हे कळलं, की एका अतिशय नावाजलेल्या कलाकारांना, मला नावं नाही घ्यायची त्यांची. एकदा जाऊन मी एके ठिकाणी जाऊन म्हणजे मी पण होते तिथे आणि ते पण होते आणि त्यांना मी रागवले होते, की "काय तुम्ही असे सिगारेटी ओढताय इथे उभं राहून? त्याच्याने तुम्ही लक्ष वेधून घेताय लोकांचं असं तुम्हाला वाटतंय? ही पद्धत आहे काम करायची?" आणि मला ना आई-बाबांचे संस्कार वगैरे या भाषेत बोलता येत नाही. पण मी त्यांना रागवले होते. मी काही त्यांच्यापेक्षा खूप मोठी नाहीये. पण मी त्यांना हे रागवले होते आणि तेव्हा घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं, की मी स्वतःला कधी असं व्यसनाधीन होऊ दिलं नाही. मला कधीच मजा आली नाही. दारू पिण्यात, सिगारेटी ओढण्यात किंवा एक मशगूल होऊन जातो ना आपण, की आता दुःख आहे, दुःख सेलिब्रेट करूया आणि मला कुणाचा वेळ घ्यायला खूप संकोच वाटतो, की मी फोन करून माझी दुःख गाथा सांगू शकत नाही कोणाला. कारण त्या माणसाचं काहीतरी चालू असेल, वेळच वेळेच्यात असतो तो. तर मी ते करू शकत नाही. आजही मी करू शकत नाही. आणि मला फार मोजक्या शब्दात काहीतरी सांगायला आवडतं. आज आपण जो वेळ एकत्र घालवतोय तो मला प्रचंड महत्वाचा वाटतो. कारण आपण ज्या कार्यक्रमांमध्ये भेटलोय तिथे आपल्याला वन कधी टू वन असं येस, बोलता नाही येस, आलं येस. कांचन. हार्ट टू हार्ट तर झालंच नाही. कारण हो. एवढी लोकं आजूबाजूला असतात. असतात आणि तेव्हा आपण ते बोलत नाही जे आपल्याला हो, म्हणायचं हो. असतं. खरंय. तर मला मुंबईत एकटं राहताना हे स्वतःला घडवावंच लागलं आणि म्हणून मला माझ्या मित्र-मैत्रिणींचा किंवा माझ्या नवऱ्याचा, नचिकेतचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी स्वतःला असं घडवलंय. तो IIM अहमदाबादमध्ये होता. तो जपानला राहायला होता. आपल्या देशापासून दूर होता किंवा तेव्हा त्यांनी त्याच्यातली तो चांगला स्पोर्ट्स पर्सन आहे. तो संगीतावर प्रेम करतो. हे त्यांनी कसं जपलं असेल? सो स्वीट. हे आपण हातातनं हरवून देतो. कारण आपण आपलं दुःख खूप गाजवतो. आणि माझा तर विरोधच आहे, की नशा करायची असेल, तर ती आपल्या आपल्या प्रेमाची करावी. काहीतरी येस. आवडलं पाहिजे आपल्या आपल्याला. व्यसनाची कसली नशा? त्याच्यातून दुसऱ्याने आपल्याला सावरावं आणि ते लागतं. टेम्पररी आहे. जे परमनंट असेल त्याच्याबद्दल. आता दुसरीकडे वळूयात आपण. काल मला सुरेश देशपांडेचा फोन आलेला होता आणि त्यांनी अरे! मला खास सांगितलं, मला म्हणाला, "कोणाचा इंटरव्ह्यू आहे?" तर मी म्हटलं, "सोनाली कुलकर्णी." म्हटलं, "मोठी सोनाली कुलकर्णी." त्याच्याकडे पण छोटंसं यावं लागेल. आणि त्याने मला सांगितलं, "ओह लव्हली," म्हणे, "काय गोड मुलगी आहे हो," म्हणे, "इतकी गोड मुलगी आहे ती." आणि त्याने मला 1-2 गोष्टी तो असा बोलला, मला म्हणाला, की कुठेही तिला जराही असं हे नाहीये, की मी किती अचीव्ह केलेलं आहे किंवा काय केलेलं आहे. ती स्वभाव आणि सगळ्यांना मिळून मिसळून आणि सगळं म्हणजे युनिटमध्ये एक "अगं अरेच्चा 2" तुम्ही हो, दोघांनी एकत्र केलेला होता. केदारचं. हां, सो मी म्हणते, की एखाद्या तिराईत माणसाने माझ्यापाशी तुझ्याबद्दल बोलणं बिग बिग थिंग.